वर्षापासून तुम्ही या एरियात राहता? 15 वर्षापासून. तुमचा जन्म इथे झाला की तुम्ही कुठून आले आहात? महाराष्ट्रातून. तुमचे काम कसले? हाऊसवाईफ. तुम्ही कसले धान्य जास्त प्रमाणात खातात? ते धान्य या एरियामध्ये उगवले जाते? भात, डाळ, गहू. आजोबा आजींच्या खाण्यामध्ये आणि आत्ताच्या खाण्यामध्ये काही फरक जाणवतो का? पूर्वीचं खाद्य नैसर्गिक होतं. पूर्वी जे धान्य पेरायचे त्यामध्ये आणि आताच्या पेरलेल्या धान्यामध्ये फरक आहे का? पूर्वीचं धान्य पौष्टिक होतं. शेतामध्ये जे खत घातले जाते व मशीन वापरले जातात त्यामुळे आपल्या जीवनशैलीत फरक जाणवतो का? होय. तुम्ही काही वनस्पतीचे सेवन करता का जे फक्त वर्षातील एखाद्या विशिष्ट काळात उपलब्ध असतात? होय. अशी काही वन्य अन्न वनस्पती आहेत का ज्यांचे तुम्ही पूर्वी सेवन करत होता पण आता त्या मिळत नाही? होय. कसली आहे ती? जे पहिले तुम्ही खाय जशी आणि आता ती मिळाना खा? करवंद, जांभूळ. या भागात अशी काही वनस्पती किंवा झाडांची प्रजाती आहे का ज्यावर लोक सध्या आपले उदरनिर्वाह चालवतात? म्हणजे या भागात कसली नाही असा? लोकांशिवाय तुम्ही या वनस्पतीवर उपलब्ध नसलेले इतर काही प्राणी पाहिले आहेत का? म्हणजे लोकांशिवाय आणि तुम्ही कसले दुसरे प्राणी झाडांवर अवलंबून असलेले पहिला? गेल्या 20 किंवा 40 वर्षात या वनस्पती किंवा झाडांच्या प्रजातीच्या फुलाऱ्यात किंवा फळधारणात काही बदल तुम्हाला जाणवतो का? कसलं बदल बी जाणवता? म्हणजे फाटल्या 20 किंवा 40 वर्षात वनस्पतींच्या हेतून कसलं बदल जाणवतो? अशी कोणती वनस्पती किंवा प्राणी आहेत का ज्यांचा तुम्ही पूर्वी अन्न म्हणून किंवा इतर कोणत्याही प्रकारे वापर करत होतो पण आता आपल्या परिसरात ते दिसत नाही? जर होय तर तुम्हाला काय वाटते की ते नाही झाले? म्हणजे पहिले तुम्ही कसले वनस्पती किंवा प्राण्यांचे बी खाताले ते आता मिळाले तुमका कसे? प्राणी बी कसले खाताले? नाही. तुमच्या आयुष्यात कधी तुम्हाला सर्वात उष्ण उन्हाळा आणि सर्वात थंड हिवाळा अनुभवला आहे का? तुम्हाला त्या वर्षाची आठवण आहे का? 15 वर्षापूर्वी. थंड. जेव्हा तुम्ही लहान होतात आणि आजच्या तापमानात तुलना करता तेव्हा काही बदल तुम्हाला जाणवतात का? होय. जर होय तर ते कोणते? पूर्वीचं वातावरण थंड होतं, आताचं गरम, उष्ण. गेल्या 20 किंवा 40 वर्षात तुमच्या परिसरात पावसाळ्यात काही बदल झाले आहेत का? जर होय तर ते कोणते? होय. कसले झाले? आता पाऊस कधी पडतो? आज तुमचा प्रदेश 20 किंवा 40 वर्षांपूर्वीच्या तुलनेत दुष्काळ किंवा पूर यामुळे अधिक प्रभावित होतो का? पूर बी आता आताच्या आणि पहिलीच्या तुलना करून? होय. तुम्हाला हवामानात इतर काही बदल जाणवले आहेत का? जर होय तर हे बदल तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनावर कसे परिणाम करतात? या बदलांचा तुमच्या भागातील निसर्गावर काही परिणाम झाला आहे का? हवामानात कसलं बदल बी कसलं फॅमिलीचे बस हे बी येला म्हणजे किती प्रॉब्लेम बी झाला हवामानात बदलला किंवा आणि खऱ्यासाठी बी? नाही.